दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या मागणीकरता म्हणून आज पंढरपूरला माजी खासदार राजू शेट्टी व काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासह अनेक जणांनी येऊन विठुरायाला साकडं घातलं. महायुती सरकारला सद्बुद्धी द्या, शक्तिपीठ महामार्ग करू नका याकरता म्हणून महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं शुक्रवारी कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पंढरपूरला येऊन विठ्ठल चरणी साकडं घातलेलं आहे. हे 12:30 वाजता सगळे नेते येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले आणि तिथून ते चालत विठ्ठल मंदिराकडे गेले आणि त्यांनी विठ्ठलाला हे साकडं घातलेलं आहे. यावेळी सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह खासदार प्रणितीताई शिंदे व अनेक नेते उपस्थित होते. यानंतर काय म्हणाले आंदोलक पहा. शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं अर्थकारणच बिघडून जाणार आहे. 86,000 कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा महाराष्ट्र सरकारवर टाकून कुठल्या भाविकांनी या रस्त्याची मागणी केलेली नव्हती. आता आषाढी एकादशी तोंडावर आलेली आहे. आम्ही सहजगत्या इथंपर्यंत आलो. म्हणजे आता आहे तो रस्ता आषाढी एकादशीला सुद्धा जर का ट्रॅफिक जाम होत नसेल, गर्दी नसेल, तर मग हा रस्ता शक्तिपीठ महामार्ग कशासाठी आणि कोणासाठी का केला जातोय हे आम्हाला कळत नाही. आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या इच्छेच्या विरोधामध्ये जोर जबरदस्ती करून खाकी वर्दीतल्या गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचं कारस्थान या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. तुम्हाला रस्ताच करायचा असेल तर तो आहे तो रस्ता एक्सप्रेस करा, त्याच्या साईडला सर्व्हिस रोड करा स्थानिकांच्यासाठी, आणि त्यासाठी जमीन अधिग्रहित करायची गरज नाही, आधीच अधिग्रहित करून ठेवलेली आहे. मग हा नवा रस्ता कुणासाठी, कशासाठी? जो 30-32 हजार कोटीमध्ये होणारा रस्ता 86,000 कोटी रुपये खर्च केल्यानंतर 50,000 कोटी रुपये कुणाच्या घशामध्ये जाणार आहेत? म्हणून देवा पांडुरंगा या सरकारला, या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे आणि हा निर्णय बदलण्याची त्यांना सुबुद्धी दे. कारण एवढंच नाही तर सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्याला, या महामार्गाला जे पूल बांधणार आहे त्या पुलामुळं महापुराचा धोका निर्माण झालेला आहे. महापुराच्या धोक्यात असलेले हे 2-3 जिल्हे अजून संकटात जाणार आहेत. तेव्हा ही सुबुद्धी मिळावी. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं. हमीभावाच्या 20% जादा अनुदान देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाची आठवण करून दे. त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची सुबुद्धी पांडुरंगानं त्यांना द्यावी. आषाढी एकादशीला शासकीय पूजा करायला मुख्यमंत्री येतात, त्यावेळी पांडुरंगानं त्यांना दृष्टांत द्यावा आणि हे निर्णय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाजूने व्हावेत यासाठी साकडे घालायला आम्ही आलो आहे. जर यांना सुबुद्धी सुचणार नसेल तर बा पांडुरंगा आम्हाला तरी यांच्या विरोधात लढण्यासाठी बळ दे, ताकद दे. आम्ही गरीब माणसं आहोत, साधी माणसं आहोत, यांच्या विरोधात लढण्याची आम्हाला ताकद दे. हे साकडे घालायला आम्ही पांडुरंगाकडे आलेलो आहोत. काय काँग्रेसची भूमिका काय असणार? महाविकास आघाडी म्हणून आमची भूमिका हा शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका प्रामुख्याने. गेले 1.5 वर्षापासून हे आंदोलन आमचं चालू आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून गरज नसलेला हा रस्ता रद्द करावा अशी महाविकास आघाडी म्हणून, काँग्रेस म्हणून आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. समृद्धीची स्टोरी वेगळी आणि याची स्टोरी वेगळी आहे. आत्ता नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी आहे, त्यामुळे याची गरज त्या ठिकाणी नाही. आत्ताच्या रस्त्यावर ट्रॅफिक किती आहे हे सगळं ॲनालिसिस केला पाहिजे आणि हा गरज नसलेला रस्ता आहे. त्यामुळे शेतकऱ्याची वाताहत करू नका, भूमिहीन करू नका अशी आमची मागणी. जो शक्तिपीठचा रस्ता ज्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. पहिले तुम्ही जल घेता, जंगल, जमीन, आता काय उरलं आहे आणि मोबदला पण त्यासाठी मिळणार नाही आहे. तो शक्तिपीठ मार्ग आम्हाला ह्या ठिकाणी नको आहे. त्यासाठी देखील मी देवाच्या चरणी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी केली आणि सर्व महाराष्ट्राच्या लोकांच्या वतीने मी देवाला हेच साकडं घालते किंवा मागणी करते की पुन्हा एकदा ह्या पुरोगामी महाराष्ट्राचे पुरोगामी विचार लोकांच्या मनात आण आणि ह्या महाराष्ट्राला अन्यायापासून मुक्त कर.